नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्रनामामध्ये पाहूयात परिवर्तनाची नवी पहाट, गडचिरोलीच्या प्रगतीचा नवा अध्याय. अनेक दशकं गडचिरोली म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर यायचा तो केवळ नक्षलवाद आणि दुर्गम भाग. पण आज गडचिरोलीची ही जुनी ओळख कायमची पुसली जाते. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि महाराष्ट्र पोलीस आणि नक्षलवाद विरोधी पथकाच्या अविरत प्रयत्नातनं आज गडचिरोली खऱ्या अर्थानं सुरक्षित झालंय. या सुरक्षित वातावरणात विकासाची नवी पहाट होतीये. सुरक्षा आणि विकासाच्या समन्वयातनं गडचिरोलीचा कायापालट घडतोय. यात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दुर्गम भागांपर्यंत प्रशासनाची पोहोच वाढली आहे. नव्या पोलीस मदत केंद्रांमुळे सुरक्षा मजबूत झाली आहे. सुरक्षितता आणि विकासाचा हाच सुरेख संगम गडचिरोलीच्या परिवर्तनाचा मुख्य गाभा ठरतोय. रस्ते, पूल आणि मोबाईल टॉवर सारख्या पायाभूत सुविधांमुळे विकासाचा मार्गही सुकर झालाय. पोलीस दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमांमुळे पोलीस दल केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरतं मर्यादित न राहता अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी विश्वासाचा मोठा आधार बनलाय. भीतीची जागा आता आत्मविश्वासानं घेतलेली आहे. गडचिरोली आता महाराष्ट्राचं नवं ग्रोथ हब म्हणून वेगानं पुढे येतंय. इथल्या खनिज संपत्तीला उद्योगाची जोड मिळाली आहे. थोडक्यात सांगायचं तर गडचिरोली आज महाराष्ट्राच्या विकासाचा नवा केंद्रबिंदू बनलाय. नेहमी गडचिरोलीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून करतात. आम्हाला गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख करायचा आहे. या मोठ्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे एक अभूतपूर्व औद्योगिक क्रांती. तब्बल 3 लाख कोटी रुपयांच्या संभाव्य गुंतवणुकीसह गडचिरोली आता देशातील आघाडीचं स्टील हब बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. We will produce steel in Gadchiroli at a cost which is lower than China. लॉयड्स मेटल्स आणि JSW स्टील सारख्या बड्या कंपन्यांचे प्रकल्प यामुळे इथे एका नव्या औद्योगिक पर्वाची पायाभरणी होते. यातनं स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होत आहेत. केवळ मोबाईल नेटवर्कच नाही तर आता प्रशासनही थेट लोकांच्या दारापर्यंत पोहोचतंय. विकासाची ही गंगा गडचिरोलीच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते. जिल्ह्यात रेल्वेचं जाळं विस्तारत असून एका नवीन ग्रीनफील्ड विमानतळाचंही नियोजन सुरू आहे. सोबतच 500 किलोमीटरहून अधिक लांबीचा एक्सप्रेसवे गडचिरोलीला राज्याच्या मुख्य आर्थिक कॉरिडॉरशी जोडणार आहे. जलयुक्त शिवार 2.0 आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीला मुबलक पाणी मिळत असून जिल्हा खऱ्या अर्थानं पाणीदार झालाय. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही गडचिरोलीनं मोठी झेप घेतली आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठात झालेल्या भागीदारीमुळे इथल्या तरुणांना आता जागतिक दर्जाचं शिक्षण मिळत आहे. अहेरी आणि सिरोंचा येथील नवीन रुग्णालय तसंच गडचिरोलीत सुरू झालेलं 100 खाटांचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामुळे दुर्गम भागातही आता उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पोहोचते. सर्व प्रकारची मल्टी स्पेशालिटी हे गडचिरोलीच्या सिरोंचा सारख्या या सगळ्या भागामध्ये उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीची घनदाट जंगलं आणि समृद्ध आदिवासी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते आणि त्यासोबतच रोजगाराच्या संधीही विकसित होत चालल्या आहेत. जल, जंगल आणि जमीन या आपल्या मूळ संस्कृतीचं जतन करत प्रगतीच्या समान संधी देणारा हा विकास आहे. विकास हा जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन करून आपल्याला करायचं आहे. एका दुर्गम जिल्ह्यापासून विकासाच्या नव्या संधीच्या केंद्रबिंदूपर्यंत गडचिरोली आज संधी, समावेश आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे. हा केवळ बदल नाही, हा आहे एका नव्या गडचिरोलीचा उदय. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य, वाहतूक, पर्यटन आणि नागरी सुविधा बळकट करणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यामध्ये छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाची CPR नूतनीकृत इमारत, इचलकरंजी पोलीस वसाहत, राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक परिसरातील विकास कामांचा समावेश आहे. यासोबतच करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर क्षेत्रातील बहुमजली पार्किंग, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं पुनर्निर्माण आणि MRDP पूर नियंत्रण प्रकल्पाच्या प्रारंभानं कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांना मोठं बळ मिळालंय. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत सहकारी बँकिंग क्षेत्रातील विविध अत्याधुनिक डिजिटल सेवांचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर बंडल्ड सेवांचा शुभारंभ करण्यात आला, ज्यामुळे शहरी सहकारी बँकांना सायबर हल्ले आणि ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणं शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील आणि देशातील सहकारी बँकिंग व्यवस्था अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे.